श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, घरात सुख समृद्धी येण्यासाठी तुम्ही हे करा साधे सोपे उपाय. सायंकाळी दिवा लावताना किमान परत विवाह जुळण्यासाठी अडचणी येत असतील तर, चुकून मीठ सांडले तर, त्याचबद्दलचे आपण उपाय बघणार आहोत. प्रत्येकजण स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या परिवारासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो. तसेच अनेक प्रकारची व्रतवैकल्ये देखील करत असतो आणि धनसंपत्ती, वैभव, पैसा, आरोग्य, सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा नितांत धावा करतो. परंतु आपल्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात आणि आपण त्या दुर्लक्ष करतो. प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवासच होत नाही, उलट पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये वाढते. घराच्या भिंतीवर हळदीचे शुभचिन्ह काढावे. याने घरामध्ये सुख शांतता नक्कीच नांदेल. एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळेस देव्हाऱ्यामध्ये ठेवा. पूजा झाल्यावर हे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. त्यामुळे आपल्या घरात सुखशांती नांदेल आणि कोणतेही ग्रह क्लेश असतील तर ते घरातून निघून जातील. जर कोणाला विवाहात अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा. अतिशय प्रभावशाली आणि फायदेशीर असा हा उपाय आहे. मुलामुलींनी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास विवाह लवकर जुळून येतो. त्याशिवाय आपले शरीर आणि मन देखील शुद्ध होते. आजच्या काळात जशा अभ्यासामध्ये स्पर्धा वाढली आहे तशीच आरोग्यविषयी समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. आरोग्यासाठी पाण्यामध्ये हळद किंवा मधामध्ये हळद मिक्स करून प्यायल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दर गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दान केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते. त्याच्या प्रभावामुळे तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि तुमचे जे काही तुम्ही काम हाती धरलेले आहे ते अगदी सहजरित्या पूर्ण पार पडेल. घरातील दक्षिण भागावर लाल रंगाची पेंटिंग लावावी. त्यामुळे घरातील व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. घरामध्ये मोडक्या वस्तू साठवून ठेवू नका, यामुळे कामात अडथळे येतात. त्यामुळे तुम्ही घरामध्ये शक्यतो ह्या अशा मोडक्या वस्तू ठेवूच नका. तुम्ही सकाळी आवडत्या देवांची आरती जर तुम्हाला नसेल करणं शक्य होत तर तुम्ही ती मोबाईलवर लावा. त्यामुळे मन प्रसन्न होईल आणि घरातले वातावरण देखील आनंददायी होईल आणि तुमचा दिवस देखील चांगला जाईल. घरात बैठक खोलीत पूर्व दिशेला बांबूची रोप लावावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. पूर्व दिशेला डोके व पश्चिम दिशेला पाय करून झोपावे. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा. झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. लक्ष्मी येण्याच्या वेळेला कधीही झोपू नका किंवा घरामध्ये तुम्ही लोळू देखील नका. सुकलेले फुले कोणत्याच रूममध्ये ठेवू नये, त्वरित फेकून किंवा विसर्जित करावे. सुकलेले फुले घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतात. त्यामुळे सुकलेले फुलं शक्यतो घरामध्ये ठेवू नका. मीठ सांडल्यावर त्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ समुद्रापासून मिळते. लक्ष्मी समुद्रकन्या आहे. आपण घरातील धन ज्याप्रमाणे तिजोरीमध्ये लपवून ठेवतो त्याचप्रमाणे झाडू देखील लपवून ठेवावा. झाडू कोणालाही दिसू नये अशा ठिकाणी तुम्ही आपल्या घरातील झाडू लपवून ठेवावा. पलंग अथवा सोफा सेट खाली झाडू ठेवू नये. त्यामुळे सासू व सून यांच्यामध्ये कलह निर्माण होतो. सायंकाळी दिवा लावताना किमान 15 मिनिटे प्रकाशित राहील असा लावावा. तसेच दिव्याचा प्रकाश मूर्तीवर पडावा. जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तो नैवेद्य दाखवल्यावर लगेचच खाऊ नका.
किंवा कोणाला खाऊ देऊ नका. थोडा वेळ तो देवासमोर असू द्या आणि त्यानंतर तो स्वतः आणि इतरांना वाटू शकतात. नंतरचा उपाय आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत म्हणजेच 1, 3, 5, 7, 9 अशा प्रकारे घालू शकतात. 2, 4, 6, 8 अशा समसंख्येत घालू नयेत. जर प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल, मंदिराच्या बाजूने जागा नसेल, तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता. उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. नेहमी आंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने देवाची पूजा केली पाहिजे. त्यानंतरचा उपाय आहे, आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवर आसन ठेवून देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे. जमिनीवर लोकरीच्या आसनावर बसून पूजा करावी. तुम्ही तसेच आसन न घेता बसून कधीच पूजा करू नका. देवाची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी केली पाहिजे. आपल्या देवतेची पूजा नेहमी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे. पूजा करताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी. नंतरचा उपाय आहे, तांब्याच्या भांड्यात चंदन ठेवू नये आणि देवतांना पातळ चंदन लावू नये. देवासाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली तांदूळ ठेवणे आवश्यक आहे. पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये. नंतरचा उपाय आहे, दररोज पंचदेव सूर्य, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि श्री विष्णू देवांची पूजा केली पाहिजे. नंतरचा उपाय आहे, रोजच्या देवपूजेमध्ये देवांची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे. तुम्हाला जर 2 वेळेस सकाळ संध्याकाळ शक्य होत नसेल तर तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा सकाळी अथवा संध्याकाळी कधीही आरती करू शकता. नेहमी उभे राहून आरती करा आणि प्रथम ती आरती आपल्या देवतांच्या पायाकडे 4 वेळा, नंतर 2दा नाभीच्या दिशेने आणि शेवटी एकदा चेहऱ्याच्या दिशेने ओवाळा. हे एकूण 7 वेळा करा. आरती केल्यानंतर त्यातून पाणी फिरवा आणि प्रसादाच्या स्वरूपात सर्व लोकांवर शिंपडा. आसन केल्याशिवाय पूजा करू नये. पूजेनंतर आपल्या आसनाखाली 2 थेंब पाणी ओता आणि कपाळावर लावा व नंतरच जागेवरून उठा. अन्यथा तुम्ही केलेल्या पूजेचे फळ देवराज इंद्राकडे जाते. त्यामुळे तुम्ही आसन घेऊन बसलेले असतात ना पूजेला, त्या अगोदर थोडं पाणीही करा, म्हणजे आपली पूजा आपल्यालाच त्याचं फळ भेटेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.